वर्षातून एकदा तरी खाल्ली पाहिजे ही आंबट गोड कवठाची चटणी। या चटणीची चव अतिशय भन्नाट लागते, बनवायला तितकी सोपी आहे। ही चटणी बनवताना एक सोपी ट्रिक वापरलेली आहे, ज्याने आपल्याला अजिबात शिजवण्याची गरज भासणार नाही। तर लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर सगळ्यात आधी कवट कसं घ्यायचं आहे, तर असं हिरवंगार आणि थोडंसं पिवळसर पडलेलं हे आपल्याला कवट घ्यायचं आहे। यातला गर हा थोडासा शेक केल्यावर हलेल अशा प्रकारे आपल्याला हा कवट घ्यायचा आहे। आता हे कवट आपण गॅसवर भाजून घेणार आहोत। हलकंसं भाजल्यामुळे काय होतं, हे कवटमधला जो गर आहे तो मोकळा होतो, इझिली निघतो। त्यासाठी आपण हे कवट अशा प्रकारे भाजून घेणार आहोत। ही ट्रिक वापरल्यामुळे आपल्याला ही जी चटणी आहे ती पुन्हा शिजवण्याची गरज भासत नाही। त्यामुळे ह्या कवटच्या चटणीची चवसुद्धा खूप सुंदर लागते। तर अशा प्रकारे हे दोघंही कवट माझे भाजून झालेले आहेत। गार झाल्यानंतर आता आपण यांना फोडून घेणार आहोत। थोडेसे हार्ड असतं याचं कवटचं ही स्किन, त्याच्यामुळे फोडताना थोडंसं जपायचं आहे। तर बघा इथं हे फोडून झाल्यानंतर गर हा मस्त शिजलेला दिसतोय, लाल दिसतोय, म्हणजे परफेक्ट हा शिजलेला आहे। आता हे गार झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे। मिक्सरमधून हलकंसं जाडसर फिरून झाल्यानंतर यात 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हा गर साधारण माझा 1 वाटी आहे, तर त्याला 1.5 वाटी इथं मी गुळाचा किस टाकून घेते आहे। तुम्ही साखर वापरत असणार तरी काही हरकत नाही। आता आपण याला एकदा पुन्हा मिक्सरमधून फिरून घेऊया। गूळ टाकल्यामुळे हे लगेच लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतं। अशा प्रकारे अजिबात पाणी घालायचं नाही आहे। पाणी जर घातलं तर ही चटणी जास्त दिवस टिकत नाही। पाणी न घालताच आपल्याला ही चटणी बनवायची आहे। आता आपण ही चटणी एका एअरटाईट डब्यामध्ये भरायची आहे आणि हवी तेव्हा भाजी चपातीसोबत लोणच्याला ऑप्शन म्हणून ही कवठाची चटणी खायची। खूप सुंदर टेस्ट लागते या कवठच्या चटणीची आणि बनवायलाही खूप सोपी आहे। तर लगेच तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा।